ओम भगवते संकर्षणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद नवमोध्याय. 9वा अध्याय दशम स्कंद. मी तुम्हाला 10वा स्कंद 9वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय 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 संकर्षणा शेषावतारा अनंत गुणा कृष्णाग्रजा हे बळरामा अमित विक्रमा तुझ नमो. कृष्ण राम येता पौगंड वयात झाले पशुपालनी समर्थ. गायी घेऊनी जाती नित्य मित्रासह वृंदावनी. नाना वृक्ष वृंदावनी बहुविधी पक्षी गाती गाणी क्रीडती मृग आणि हरिणी नाचती मोर आनंदे. जैसे साधू पुरुषांचे अंतकरण तैसे जळाशय शोभायमान. सुखद शीतळ वाहे पवन कमळगंधयुक्त असा. फळ पुष्पांच्या भारे करुणी वृक्ष शाखा टेकल्या धरणी. मनोहर दृश्य ते पाहुनी कृष्ण वदे बलरामा. वैशिष्ट्य कृष्णावताराचे लळे पुरवले भक्तांचे. ऋण फेडू पाहे निज दासांचे परी न फिटे अशाने. रामावतारी अनुज होऊनी आपण मज सवे कष्ट लावणी. दास्य भावे सेविले मज लागुनी अग्रज केले सांप्रती. त्याची करावया स्तुती कृष्णासी झाली अशी स्फूर्ती. स्तवू लागला बलाप्रती अग्रजा पाहे दिव्यवन. ज्या पापास्तव पूर्वजन्म वृक्ष योनीत झाले जनन. त्या पापा व्हावे खंडन म्हणून नमिती पाय तुझे. वृक्ष वाकले फळ भारे ते पाहुनी बोलले यदुवरे. रामा वंदिती तव पद कमले करी कल्याण वृक्षांचे. रामा तुझ्या पाठोपाठी गुंजारव करती भृंग पंक्ती. जणू तुझी स्तोत्रे गाती पूर्वजन्मीचे भक्त तुझे. मधुर आलापे कोकिल गण करीती तुझे मनोरंजन. मोर नाचती तुझ पाहून पक्षी किलबिल करताती. आपल्या प्रेमळ कटाक्षांनी तुझे स्वागत करती हरिणी. जैशा वृंदावनीच्या गवळणी नित्य पाहती तुझ लागी. दादा तुमच्या पदस्पर्शाने धन्य झाली पृथ्वी तृणी. वृक्षवेली काळ करस्पर्शाने कृतकृत्य झाले वन्य पशु. बलरामाचे कंठी हात घालून चाले श्रीव्रजनाथ. वृंदावनाची शोभा पाहत बहुत आनंद वाटत असे. प्रिय मित्राच्या बरोबरी क्रीडा करती नाना परी. श्रमल्या विश्रांती घेती दुपारी. सारुनी भोजन मध्यान्नी. मायापती हा कुंज विहारी बळरामाचे पाय मांडीवरी. घेऊन त्याचे चरण चुरी बहुत श्रमला म्हणून या. गोपमित्राच्या मांडीवर ठेवून आपले शिर विश्रांती घेई नंदकुमार. वारा घालती गोपाळ श्रीकृष्णाचा सखा परम. श्रीदामा ऐसे होते नाम. रामकृष्णासी बोले वचन खाऊ फळे ताडाची. तेथून ताडवन होते निकट फळे लागले त्यासी बहुत पक्व. फळांचा सुटला घमघमाट रामकृष्ण गेले ताडवनी. बळराम दादा अतुर्बळी वृक्ष हलवणी फळे पाडी. ध्वनी ऐकोनी आला तांतडी असुर धेनुक नावाचा. रासरूप असे असुर त्याचे पाय धरी हलधर. गरगरा फिरवतो वरचे वर झाला दैत्य मृतक्षणे. रामे त्याचे कलेवर फेकिले ताड वृक्षावर. तेने पडिले ताड सत्वर आदळून एकमेकांवरी. धेनुकासुराचे ज्ञाती बांधव सूड घ्यावया येती धावत. परे रामकृष्णे हरिला गर्व सकळ धाडले परलोकी. तेव्हा झाली पुष्पवृष्टी आकाशी दिव्य वाद्ये वाजती. गोपाळ जय जयकार करती काठ्या घोंगड्या उडवणी. तै झाली सायंकाळ गायी मित्रासह परतला गोपाळ. वेणुध्वनी माझे मंजुळ प्रवेश करती प्रजांतरी. गोधुलीने माखले अंग सकळा माथात उडत असे केश कुरळ. सुहास्य वदन नेत्र विशाळ सवे मांदी असखयांची. घरोघरीच्या गोपनारी कृष्णा पाहती येऊनी द्वारी. दर्शन विरह होता दिनभरी फेडिती पारणे नेत्रांचे. नीलकमला जणू कृष्णवदन भ्रमर झाले स्त्रियांचे नयन. दर्शनामृताचे करीती पान नुरे देहभान कवनासी. सलज्ज आणि हास्ययुक्त नम्र भाव दिसे व्यक्त. ऐसे टांगोनी नेत्र कटाक्ष करते सत्कार कृष्णाचा. ऐशा सत्काराचा स्वीकार करीत गृही येई श्रीव्रजनाथ. गोठ्यात गायी घातल्या समस्त करी वंदन मातांना. यशोदा आणि रोहिणी माता आशीर्वाद देती त्यांना उभयता. दासी सामोरे येती समजता नयनोत्सव घडे सकळांशी. उठणे तेने सुहासिके लावून स्नान घालती उष्णोदके. रेशमी वस्त्रे नेसविती निके नील आणि पितांबरे. भाळी लाविली चंदन उटी कस्तुरीचा टिळक ललाटी. गळा सुगंधी पुष्पमाळा घालती षड्रस वाढती भोजनासी.
फेना देशात मृदुल शय्या परकी घालून निजविती तनया झोप यावी पुत्र राया म्हणून गाणे त्या गाती. एके दिवशी गाई गोपाळ यमुना तीरी गेले सकळ तहानेने झाले व्याकुळ प्याले जल यमुनेचे त्या डोहातील जल विषमय पिता झाले मृतप्राय. तो डोही होता सर्पकालीय विषाक्त पाणी त्यामुळे पाठोपाठी आला कृष्ण पाहे सकळ गतप्राण अमृतदृष्टीने करे अवलोकन सकळ उठविले गोपगाई. कृष्णा सर्पापासून मुक्त करावया डोहातील उदक मनी ठरवी यदुनायक सर्प घालवण्या डोहातुनी. कालियाचे विष महादारुण तेने डोई येतसे उदान आकाशोनी उपटी पक्षीगण तेही मरती विखाराने. डोहावरील जो आहे वारा तेने दग्ध होती तरुवर दुष्ट निग्रहार्थ कृष्णावतार आला शासन करण्यासी. कृष्ण चढला कदंबावरी उपवस्त्र आवळले कटीवरी उडी घातली जलांतरी पाहता व्याकुळ सवंगडी. कृष्ण त्यांचा होता जीव इष्ट मित्र बंधू बांधव श्रीधन इच्छा सर्व त्यांनी केले कृष्णार्पण. त्यांचे सर्वस्व कृष्णमूर्ती तो बुडाला डोहांतरी मित्र बुडाले शोक सागरी विलाप करती उच्चस्वरे. कृष्ण बुडाला विषारी डोही ते पाहुनी हंबरती गाई दुःख झाले वृक्षांनाही गळती पर्णे झाडांची. गोकुळी धरणी होय कंपित आकाशी होती उल्कापात शरीरे लवे वामनेत्र घडती अपशकुनती ही ठाई. नंद यशोदा गोप गोपिका म्हणती विपरीत घडले रेखा करती दुःख माई मारिती हाका हा हा कृष्ण म्हणून या. सकळ ब्रजांतील रहिवासी निघाले कृष्ण शोधायासी मार्गी पाहता पदचिन्हासी ध्वज ब्रजांकुश चिन्ही तजी. ऐसे जाता माग घेत सकळ पातले डोहा निकत गोपगाई शोके व्याप्त म्हणती कृष्ण बुडाला हो. नंद आणि यशोदा माय प्राणाहुनी प्रिय त्यांना तनय म्हणती आता वाचोनी काय पाहती उडी घ्यावयासी. तव तो आवरी बळी राम म्हणे आठवा कृष्ण पराक्रम अनेक दैत्य मारले अधम चिंता प्रथा करू नका. जेने पुतनेचे हरले प्राण जेने केले शकट भंजन मारिला तृणावर्त दैत्य दारुण बकाघासुर मारेले. ऐसे शौर्य ज्याचे वाड त्यामुळे कलियाचा काय पाड. हृदयावरी ठेवा दगड शोक आवरावा सर्वांनी ऐकोनी हलधराचे वचन धरती धीर सकळ जन तेनेची बसले शोक निमग्न तहान भूक नाठवेची. इकडे श्रीकृष्ण घेता उडी नाग उठला लवड सवडी मग घाली विळखा तातडी दंश करण्यास सिद्ध झाला. कृष्ण फुगवी आपुला देह तेने सर्पाशी झाले असह्य मग विळखा सोडता होय फणा उभारी फुतकारे करोनी नाना युक्ती प्रयुक्ती सर्पाशी थकवी व्रजाधिपती. फणीवरी उभा ठाके अंती करी नृत्य तयावरी होता कृष्णाचा पदाघात सळी फणांचा जिरता मात. अजर्जर झाला ओके रिक्त सर्प शिनविला येणे उतलिरती. सर्प फणांवर रत्ने मणी प्रभा पाडतसे कृष्ण चरणी आरक्त पदतले शोभायमानी कृष्ण थय थय नाचतसे. अनंत ब्रह्मांडे ज्याचे उदरी तो कृष्ण नाचतसे फणीवरी मारे सर्प टाकला मृत्यूद्वारी आल्या शरण सर्पस्त्रिया. स्वपतीचे करावया कल्याण श्री कृष्णाशी जाती शरण त्राहे त्राहे आम्हा प्रसन्न तू दयार्णव कृपा सिंधू. खल निग्रहार्थ तुझा अवतार समदृष्टी तू परमेश्वर न्यायी समान दंडधर रिपू मित्रांशी सरिसाची. तू दुष्टांचा करशी दंड तेने त्यांचे दोष निवारण तुझा क्रोधही अनुग्रह जाण दुष्टा दंड योग्य से. योगयाग तपादी साधने करिताई दुर्लभ तुझे चरण पदांचे घडले स्पर्शन आमच्या पतीस सद्भाग्ये. नेनो कालिय सर्पाशी कोण पुण्याच्या घडल्या राशी तेने नाचला तू त्याचे शिरसी झाला पावन कालिय हा. ज्या पदस्पर्शाचा अधिकार पावावया लक्ष्मी निरंतर निष्काम भावे सेवा तत्पर धृत व्रता ती जाहलीसे. पृथ्वीवरील सार्वभौम पद अथवा स्वर्गाचे इंद्रपद किंवा सत्यलोकींचे ब्रह्मपद की पाताळाधिपत्य योगसिद्धी वा मोक्षप्राप्ती तुझे भक्त नच वांछिती झाली त्यांना त्वपद रजप्राप्ती ते न इच्छिती तुझ्या विना. महाक्रोधित मोगुनी ऐश हा सर्पयोनी सहज पावला तुझे चरणी संसार भ्रमणी सोडवला. त्या तुझ उत्तम पुरुषाशी सकळ भूत दिवासासी परमात्मया परम देवासी भगवंतासी नमस्कार.
तू ज्ञान विज्ञान निधान अविकारी ब्रह्म निर्गुण तू प्रकृतीपासा अभिन्न अनंत शक्तिधारक तू काळगतीचा तू आश्रयभूत विशिष्ट काळ याचा साक्षीभूत विश्वरूप तू विश्वोपदेशक जगत्कारण जगत्कर्ता भूते इंद्रिय प्राण मन बुद्धी चित्त त्रिगुण अभिमान त्यांसी त्वदंश जीव प्रच्छन्न त्याचा आत्मानुभाव तूची तू सूक्ष्म तू अनंत तू सर्वज्ञ तू कुटस्थ तू वाच्य तू वाचक नाना वादानुरोधक तू कृष्ण तू संकर्षण तूची नंद गोपाचा नंदन तू अनिरुद्ध तू प्रद्युम्न ऐशा तुला नमस्कार जगी सज्जन वा दुर्जन अज्ञानी ज्ञानी तूची जाण आला कराया धर्मरक्षण आणि पाळन संताचे आमचा पती हा तामसमूढ त्याची न कळले बा तद्रूप गूढ क्षमा करीबा अपराध सकळ कृपा करोनी आम्हावरी तो उपेक्षा केली जरी होईल मृत्यूवश सर्प तरी कृपा करोनी आम्हावरी स्त्रिया आम्ही शरणागत आम्हा जाणोनी तव किंकरी योग्य ऐसी आज्ञाकारी तेने धन्य होऊ संसारी आज्ञाप्रमाण आम्हासी ऐसे ऐकोनी निजस्तुती प्रसन्न झाला तै ब्रजपती सावध करी कालियासी जीवदान त्या दिदलेसे कालियाला शुद्धीवरी हात जोडून नमस्करी सर्प जाती मी दुष्ट भारी क्षमा करणे मज लागी विश्वकर्ता तुची असशी तुची निर्मिले स्वभाव जाती त्वाची निर्मले सर्पाप्रती आणि कोपिष्ट स्वभावही म्हणून तुझ्या वाचोनी अन्य न करे शक्य स्वभाव परिवर्तन तुचे आमचा स्वभावा कारण करी उद्धरण स्वामी राया जैसे असेल तुझ्या चित्ती तैसे करावे गा श्रीपती सकळ सत्ता तुझ्या हाती कृपा अथवा दंड करणे कृष्ण म्हणे कालियासी तुवा सोडावे कलिंदीसी जावोनी राहावे दूरदेशी सहपरिवारे समुद्रात जो हे कालिया निग्रहाख्यान सायं प्रातः करील श्रवण अथवा भावे करील पठन सर्पभय त्या नव्हे कधी जे पूर्वीचे होते स्थान रमणीक द्वीपा करी गमन तुला न भय गरुडापासूनच मतपद चिन्हे तुझ्या शिरी ऐसे ऐकोनी कृष्ण भाषण नागपत्न्या करती कृष्ण पूजन उत्तम वस्त्रे भूषणे रत्न उटी माला सर्प समर्पिती स्त्रिया मुलांसह वर्तमान काल्या करी कृष्णा नमन रमणीक द्वीपी केले गमन झाली निर्मल कालिंदी क्रीडा मानोष कृष्णनाथ यमुना जल केले विषरहित मधुर झाले जैसे अमृत काय अशक्य कृष्णासी कृष्ण आला पाण्यावरी चकित पाती नरनारी गायी गोप धावती सारी देही प्राण जन्माला सर्प अर्पित वस्त्राभरणे दिव्य माला सुवर्ण रत्ने लेई लाते नाना भूषणे ऐसा कृष्ण अवलोकिती रोहिणी यशोदा गोपनंदन सकाळशी दिदले अलंगन म्हणती परतोनी आला गोविंद मनोरथ पूर्ण सकाळ्यांशी दिदले आलिंगन माता पिता घेती चुंबन नाचती पुच्छे वर करुनी गायी वासरे आनंदी वृक्षही झाले टवटवीत कलरव करती पक्षी समस्त मंद सुगंधित सुटला वात वेली करती पुष्पवृष्टी तेथे पातळे असंख्य ब्राह्मण कृष्णा बोलती आशीर्वचन नंदही करती जाला दान गो सुवर्ण वस्त्रादी तव तो पातली संध्याकाळ म्हणून तेथेचे राहिले सकळ रात्री पेटला वडवा नळ निद्रित असता व्रजवासी चौ बाजूंनी पेटला वनवा धगिनी जागा आली सर्वा म्हणती धावगा कृष्णदेवा अग्नी आम्हा गिळेल की तू आमचा सखा सदृद्य आम्ही तुझे शरणागत संकटी रक्षिती तू समर्थ कोण आम्हा तुझ्या विना ऐसी गैकोनी अर्थवानी कृष्णे गिळेला तो दावाग्नी निर्भय झाले अंतकरणी संगे देव म्हणून या राजा पुसत असे परीक्षिती रमणकद्वीपी नागवस्ती ते सोडून कालिंदी प्रती कालिया आला किमर्थजी त्यावरी म्हणे स्त्री शोकमुनी गरुड भक्षी सर्प खानी रक्षण व्हावे त्यापासून म्हणून उपाय रचेला रमणकद्वीपी नाग राहती त्यांनी विनविले गरुडाप्रती आम्ही देऊ प्रतिमासी नागबळी तुझ लागी ऐसे प्रतिमासी देती बळी तव कालियाची आली पाळी विषय उन्मत महाबळी कालिया न गणी गरुडासी तेने युद्ध झाले दारुण कालिया गरुडाचे वैरीपण कालिये केले पलायन आला डोहात यमुनेच्या पूर्वी त्या डोहाचे तीरी तप करतसे ऋषी सौभरी गरुड तेथील मत्स्यमारी तेने ऋषी रागवला ते विचार करी मुनिवर माझ्या कृपेने जलचर निर्भय मी त्या खातो गरुड निर्दय म्हणून शापिले गरुडाला जरी पुनरपी येथे सुपर्ण येऊनी करील मत्स्यभक्षण त्यासी तात्काळ येईल मरण शाप दारुण दिदलासे
यास्तव देखी गरुड न जात काल्या विदित होती मात. म्हणून आला त्या दोहात वस्ती केली सर्पांनी. त्याचे पुढील वर्तमान म्या केलेसे तुझला कथन. कृष्णा केले त्याचे दमन निर्विष केले डोहासी. इंद्रिये ही सर्पकालीय विषतेची जाणावे विषय. प्रकृत सर्पदंशे मृत्युभय. मारी विषयाविन विष स्मरणेचे. विषय व्याळे मिठी दिदलिया नोठी ताठी. ते तुझी कृपा दृष्टी निर्विषय होय. तरी कवना ते तापू पोळी. कैसेनी ओ शोकू जाळी. जरी प्रसाद रस किल्लोळी. पुरे एसी तू ज्ञा. ऐसे ज्ञानदेव माऊली द्वादशाध्यायात गुरु कृपादृष्टी महिमा गात. ती सत्य करावी जी मात. अहो माये ज्ञानाबाई. आधी काली सर्पाचे दमन. मग केले दावाग्नी पान. ध्यानी आणावे अनुसंधान. कृष्ण लीला कथियली. विषय विष कालिया सर्प. शोकानल दाविघ्न देख. श्री ज्ञान कृष्ण हा नियामक. विष आणि अग्नीचा विषय कल्पना ज्या अनेक. त्याची फना असंख्यात. मज दिनासी मारती डंख. होय तळमळ रात्रंदिन. प्रारब्धे न मिळता इच्छित विषय तै. शौकानळ जाळीतया जाळीत जाय. म्हणून धाव गे सद्गुरुमाय. करी शमन दोघांचे माझ्या हृदय रूपे दोहा भीतर. विषय विषाचा नांदे फणीवर. त्यासी काढून तू सत्वर. करी निर्विषय मज लागी. अंतरी तुझा प्रवेश होता. मग काय करणे चिंता. धाव पाव ज्ञाननाथा. चरणदासा रक्षिगा. इति श्री चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे कालिया दमनम दावाग्निपानम नामम. नवमोऽध्याय. गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.